नमस्कार, मी पूर्वा खालगावकर. KTVच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. रत्नागिरी येथील GGPS हायस्कूलने 10वीच्या परीक्षेत सतत 11 वर्ष 100% निकाल मिळवून केला एक विक्रम. अनेकांनी केलं अभिनंदन. 10वीच्या परीक्षेत 90%पेक्षा अधिक गुण मिळवून यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचं KTVने केलं भरभरून कौतुक. आणि अनेक विद्यार्थ्यांनी डॉक्टर, इंजिनियर आणि आर्किटेक्ट बनण्याचा व्यक्त केला मनोदय. यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें. सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं. उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे. रत्नागिरी येथील GGPS हायस्कूलने 10वीच्या परीक्षेत सतत 11 वर्ष 100% निकाल मिळवून एक विक्रम केला असल्याची माहिती मुख्याध्यापक प्रताप सिंग चौहान यांनी दिली आहे. नमस्कार. KTVच्या संपूर्ण परिवारातर्फे मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते चौहान सर. आणि हे आपलं सिल्वर जुबली इयर आहे. त्याचबरोबर गेली 11 वर्ष आपली शाळा 100% निकाल देते. तर याबद्दल थोडंसं सांगाल का? सर्वप्रथम धन्यवाद. तुम्ही इथपर्यंत आलात, आमचं अभिनंदन केलं, आमचं कौतुक केलं, त्याबद्दल मनापासून धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना. गेली 11 वर्ष आम्ही 100% निकाल देतो आहे. या 11 वर्षामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सिस्टीम्स आल्या. कधी ओरल मार्क्स होते, कधी नव्हते. हे सगळं जरी असलं तरी 100%ला कुठेही बाधा आली नाही. आणि शिक्षकांचं विद्यार्थ्यांबरोबर असलेलं नातं, अटॅचमेंट, याच्यामध्ये कुठेही काही कमी दिसलं नाही. हे जे यश आहे याचं सगळं श्रेय मी पहिल्यांदा माझं जे मॅनेजमेंट आहे, आरी सोसायटीचे सगळे व्यवस्थापकीय मंडळी सगळी आहेत त्यांना देतो. त्यांचं सगळं सतत आम्हाला मार्गदर्शन असतं. दुसरी गोष्ट म्हणजे भले 10वीला शिकवत असलो आम्ही सगळे, तरी याचं क्रेडिट हे नर्सरीपासून 10वीपर्यंत शिकवलेल्या सगळ्या शिक्षकांना जातं. कारण त्यांनी तो छान पाया बसून दिलेला असल्या कारणानं वर शिकवताना सुद्धा आनंद येतो. 10वीला विशेषतः प्रयत्न करत असताना आम्ही काय करत असतो की प्रत्येक विद्यार्थ्याशी, किती मुलं आहेत तेवढ्या सगळ्यांशी सतत बोलत असतो. एखाद्याला चांगले मार्क मिळाले तर त्याच्यापेक्षा चांगलं कधी होईल आणि कसं होईल त्याचं कौतुक करणं. एखाद्याला मार्क मिळवले नाहीत तर त्याला पास कसं होता येईल याचं आम्ही गायडन्स करतो. आणि महत्त्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला, दरवर्षी रिझल्ट आम्ही जेव्हा बघतो तेव्हा खालून बघतो. म्हणजे जो मुलगा अभ्यासात कच्चा होता त्याचा रिझल्ट पहिल्यांदा बघतो. तो पास झाला की आम्हाला खूप आनंद होतो, 100% रिझल्ट लागला. कारण कसं आहे माहीत आहे, यांना मदत करणं जास्त गरजेचं आहे. त्यांना आधार होणं, त्यांना आधार देणं, त्यांच्यासाठी विशेष प्रयत्न करणं, याचा आनंद फार वेगळा असतो. 10वीच्या परीक्षेत 90%पेक्षा अधिक गुण मिळवून ज्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केलं आहे त्यांना प्रोत्साहन म्हणून RK डिजिटल केबल आणि KTVने विद्यार्थी, पालक आणि मुख्याध्यापकांच्या मुलाखती घेऊन ते प्रसिद्ध करण्याचं जाहीर केलं आणि त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला. GGPSच्या दीक्षा परशुराम, रुद्रांश लवलेकर आणि दिव्या गोखले यांनी आपलं मनोगत KTV जवळ बोलताना व्यक्त केलं आणि आपल्या यशामध्ये गुरुजन आणि आई वडिलांचा सहभाग असल्याचं सांगितलं. अभिनंदन दीक्षा, तू आम्हाला तुझे टक्के सांगशील का? 10वीत मिळाले 100% मिळाला. मग आता इथून पुढे तू काय करणार आहेस? आता मी सायन्स 12वीपर्यंत, मग इंजिनिअरिंग करून मग इंडियन एअरफोर्सला मी
अप्लाय करणार आहे. वाव, किती छान. आत्तापर्यंतच्या या 10वी हा एक खूप महत्त्वाचा टप्पा असतो, तर इथपर्यंत तुला कुणाकुणाचं मार्गदर्शन लाभलं याबद्दल सांगशील? माझे आई बाबा, माझे आजी आजोबा, माझे शिक्षक, माझे सगळे इतर नातेवाईक आणि माझे मित्रमैत्रिणी यांनी मला खूप मदत केली आणि त्यांनी माझ्यावर खूप विश्वास दाखवला आणि त्यांच्या विश्वासामुळेच मी असं म्हणेन की मला अजून मेहनत करण्याचं म्हणजे प्रोत्साहन मिळालं आणि त्याच मेहनतीचं बहुतेक हे फळ असावं. नक्कीच. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी KTVच्या संपूर्ण परिवारातर्फे खूप खूप अभिनंदन आणि ऑल द बेस्ट. माझं नाव रुद्रांश उमेश लवलेकर. मी आत्ता श्रीमान गंगाधर गोविंद पटवर्धन इंग्रजी माध्यमिक प्रशाला या शाळेतून 10वीची परीक्षा दिली. तुला 10वीत किती टक्के मिळाले? मला आता 10वीत 99.20% मिळाले. खूप छान, अभिनंदन. पुढे काय करणार आहेस? मी आता 11वी कॉमर्स घेऊन CA करायचं विचार आहे मला. वा वा वा. आत्तापर्यंतच्या तुझ्या या वाटचालीमध्ये कुणाकुणाचा सहभाग होता, कुणाकुणाचं मार्गदर्शन तुला लाभलं त्याबद्दल सांगशील? खरं तर भरपूर जणांचं मार्गदर्शन मला याच्यात लाभलं. ज्ञात अज्ञात अनेक मंडळी आहेत, पण काही प्रमुख जणांची नावं घ्यायची म्हणजे तर माझे प्रथम गुरु आई वडील, त्यानंतर मला कोणत्याही क्षणी कोणत्याही वेळी स्वतःचं जे काही हातातलं काम असेल ते टाकून मदत करणारी माझी बहीण, त्यानंतर शाळेचे सगळे शिक्षक, त्यासाठी मग त्याच्यामध्ये क्लास टीचर आमच्या तोडणकर मॅडम, वाष्टे मॅडम, भिडे मॅडम, त्यानंतर साळवे मॅडम, मुळे सर, पावसकर मॅडम, गुरुकर मॅडम, सरदेसाई मॅडम, सगळ्यांनी आम्हाला खूप मदत केली. खूप छान, मस्त. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी KTVच्या संपूर्ण परिवारातर्फे तुझं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. तुझं नाव आणि शाळेचं नाव सांगशील? नमस्कार, माझं नाव दिव्या प्रसाद गोखले आणि मी GGPS या शाळेत 10वीपर्यंत शिक्षण घेतो. तुला 10वीत किती टक्के मिळाले? मला 10वीत 98.80% आहे. खूप खूप अभिनंदन. तुला आत्तापर्यंतच्या या वाटचालीमध्ये कोण कोण मार्गदर्शक म्हणून लाभलं त्याबद्दल सांगशील थोडं? आत्तापर्यंतच्या 10वीच्या प्रवासात सर्वप्रथम म्हणजे माझे आई वडील आणि माझी बहीण यांचं मला खूप प्रोत्साहन लाभलं. माझी ताई हा माझ्यासमोर एक आदर्श म्हणून होती. तीसुद्धा शाळेमध्ये कायम अव्वल असायची आणि माझे आई वडील त्यांनी मला कधीही कुठल्या गोष्टीसाठी नाही म्हटलं नाही, कायम मला ते प्रोत्साहन द्यायचे आणि कधीही कुठलंही संकट आलं तरी मला कायम माझ्या पाठीशी उभं राहायचे. त्यामुळे त्यांचे उपकार मी कधीच विसरू शकणार नाही. आणि माझी शाळा आणि माझे शिक्षक यांनी कायमच कुठलीही शंका आली तर त्याचं निरसन केलं आहे आणि कायमच मदत करत आली. त्यामुळे सगळ्यांना, जे कोणी माझ्या यशाचा भाग आहे त्या सर्वांना मी धन्यवाद देऊ इच्छिते. 10वी हा एक आयुष्यातला खूप महत्त्वाचा टप्पा असतो आणि आता स्कूल लाईफ संपून तुझं कॉलेज लाईफ सुरू होईल, तर तुला पुढच्या आयुष्यामध्ये काय बनायचं आहे? मला 12वी सायन्स घ्यायचं आहे आणि त्यापुढे इंजिनिअरिंग करण्याचा माझा विचार आहे. नक्कीच. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी KTVच्या संपूर्ण परिवारातर्फे खूप खूप अभिनंदन आणि ऑल द बेस्ट. गुरुकुलचे प्रमुख किरण जोशी यांनी KTV जवळ बोलताना 10वीच्या निकालाबद्दल समाधान व्यक्त केलं आणि विद्यार्थ्यांनी जिद्द आणि चिकाटीमुळे जे यश संपादन केलं त्याबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या. गुरुकुल ही पंचकोश आधारित अशी शिक्षण प्रणाली आहे की अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश असे कठोपनिषदामध्ये 5 प्रकारचे कोश सांगितलेले आहेत. आणि आपल्या भारताची जी आपण परंपरा बघितली, जुनी वैदिक काळिक परंपरा, तर ती ह्या परंपरेची शिक्षण प्रणाली आहे. आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी सुप्त गुण असतात, चांगले गुण असतात, की जसं आपण थोडक्यात म्हणायचं म्हटलं की एखाद्या विद्यार्थ्याला म्हटलं अरे जरा पुढे ये आणि हा ब्लॅकबोर्ड लिही जरा चांगल्या अक्षरात, तर तो म्हणताना कसं म्हणतो अरे माझं अक्षर नाही आहे चांगलं, त्याचं अक्षर चांगलं आहे. म्हणजे कुठेतरी मी दुसऱ्याला ॲप्रिशिएट करत असतो की माझ्यापेक्षा ह्याचं हस्ताक्षर चांगलं आहे. म्हणजे प्रत्येकामध्ये बोलण्याचा, लिहिण्याचा, वाचण्याचा, खेळण्याचा असा एक वेगळा सुप्त गुण असतोच. आणि त्या गुणांचं विकसन करून त्याच्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण करणं की केवळ 100% किंवा 96% किंवा 98% म्हणजे दी बेस्ट असं असू शकत नाही. की सचिन तेंडुलकर असतील, लता मंगेशकर असतील, हे कशामुळे मोठे झाले तर अंगातल्या कलागुणांमुळे मोठे झाले. दरम्यान चिपळूणच्या ख्रिस्त ज्योती कॉन्व्हेंटमध्ये शिकणाऱ्या अफनान राशिद कादरी याने 10वीच्या परीक्षेत 95% गुण मिळवून यश संपादन केलं असून त्यांनी आपल्या यशाचं श्रेय आई वडील आणि गुरुजनांना दिलं. मेरा नाम अफनान राशिद कादरी है. मैं चिपलून से हूँ. मैं चिपलून के क्रिस ज्योति कॉन्वेंट हाई स्कूल इस स्कूल से SSC पास हुआ. SSC में मुझे 95.60% मिले. इसका सबसे बड़ा जो क्रेडिट जाएगा वो सबसे पहले मैं अल्लाह का शुक्रगुजार हूँ. उसके बाद मैं अपने पेरेंट्स का, मेरे अब्बा का, मेरे मम्मी का, मेरे छोटे भाई का भी, और फिर मेरे चिपलून में मुझे जिन्होंने संभाला, मेरे नाना नानी और ख़ासकर मेरे नाना जिन्होंने मेरी खूब पढ़ाई की.
खूब पढ़ाई ली, जिसकी वजह से आज तक मैं यहाँ पहुँचा हूँ। इन सब का शुक्रगुजार हूँ। साथ ही साथ स्कूल के जो टीचर्स और स्टाफ है उनका भी बहुत बहुत शुक्रगुजार हूँ। 95% मार्क लेने का सफ़र कैसा रहा साल भर का? सफ़र काफ़ी अच्छा रहा। माँ ने तो बहुत पहले से ही मतलब इंस्ट्रक्शंस वगैरह दी थी, बताया था कि कैसा कैसे करना है। तो मैं पहले से ही मतलब 4-5 घंटे दिन में पढ़ाई करता था और कंसिस्टेंसी मैंने रखी। मेरे सक्सेस का एक राज है कि कंसिस्टेंसी। मैं रोज़ ऑन डेली बेसिस इक्वल पढ़ाई करता रहता था और कभी भी बैकलॉग वगैरह कुछ छोड़ता नहीं था कि और अगर कुछ छूट जाता था तो उसको जल्दी से कवर रिवीजन वगैरह करके मैं आज यहाँ तक पहुँचा हूँ और सफ़र काफ़ी मज़ेदार रहा है, अल्हम्दुलिल्लाह। अफनान कादरी याने संस्कृत विषयात तब्बल 95 गुण मिळवून ही भाषा किती गोड आहे ते प्रत्यक्षात 4 शब्द बोलून दाखवून दिलं। संस्कृत भाषा को अच्छे मार्क मिले, देखा मैंने 95, ये कैसा क्या? जी हाँ, संस्कृत पहले से मतलब मैंने सुना है कि बहुत ही स्कोरिंग सब्जेक्ट है और बाद में जब मैं पढ़ता गया तब मुझे मालूम पड़ा स्कोरिंग के साथ साथ ये बहुत ही इजी सब्जेक्ट है और काफ़ी मज़ेदार सब्जेक्ट है। हर एक पॉइंट मतलब क्लियरली समझ में आ जाता है। जो ऐसा हम मुसलमान समझते हैं कि संस्कृत हमारी भाषा नहीं है वगैरह, ऐसा कुछ नहीं होता है। हाँ, थोड़े बहुत मतलब भगवान वगैरह के शब्द होते हैं, पर अगर उनको साइड में रखा जाए तो एसएससी के नज़रिए से ये काफ़ी अच्छा सब्जेक्ट है। एक श्लोक या कुछ संस्कृत में हम सुनना चाहेंगे? जी हाँ, मैं एक अच्छा सा श्लोक सुनाऊंगा। धर्मो जयति न अधर्मः, सत्यम जयति नानृतम, क्षमा जयति न क्रोधो, देवो जयति नासुरः। इसका मतलब ये है कि हमेशा धर्म की जीत होती है अधर्म पर। धर्म मतलब अच्छाई की जीत होती है बुराई पर। फॉरगिवनेस मतलब माफ़ी की जीत होती है मतलब गुस्से पर। जो माफ़ी करता है गुस्से वाले से तो उससे ज़्यादा बड़ा होता है। और मैं क्या कहेंगे कि खुदा की हमेशा जीत हुई है शैतान पर। संस्कृत भाषा अच्छी भाषा है। जी हाँ, अपने बच्चों ने सीखना होता है। हाँ, ये मैं हर किसी को रेकमेंड करूँगा कि आप संस्कृत सीखें। इसका आगे आपको मेडिकल साइंस में भी इस्तेमाल होगा, आगे कुछ आयुर्वेद वगैरह में, और एसएससी के नज़रिए से काफ़ी अच्छी सब्जेक्ट है, इसमें काफ़ी मार्क्स बढ़ते हैं। त्याचे पालक राशिद कादरी यांनी मुलाला मिळालेल्या यशाबद्दल समाधान व्यक्त केलं आणि प्रत्येक मुलाने मन लावून अभ्यास केला तर यश नक्की मिळतं असा विश्वास व्यक्त केला। ये अक्सर देखा गया है कि चिराग तले अंधेरा होता है, लेकिन अल्हम्दुलिल्लाह हमने और मेरी बीवी ने, जो कि मैथ्स टीचर है, मैं एक इंग्लिश टीचर हूँ मिस्त्री हाई स्कूल रत्नागिरी में पिछले 22 साल से अल्हम्दुलिल्लाह। हमने पहले से ही प्लान किया था कि बच्चे को टैलेंट है अल्हम्दुलिल्लाह, तो उसको प्लान आउट किया जाए, कितने महीने में कितने सबक पढ़ने हैं, कैसे पढ़ने हैं, उसका प्रॉपर हमने गाइडेंस लेते रहे। रोज़ाना 4-5 घंटे की पढ़ाई से ये कामयाबी हासिल हुई है। रत्नागिरी से चिपलून में जाकर 95% मार्क लेना, ये बड़ी बात है। हाँ, ये तो पहले चैलेंजिंग रहा, उसमें इंग्लिश मीडियम स्कूल में जहाँ दीगर कौमों के बच्चे भी आते हैं, वहाँ मुसलमान बच्चों ने ऐसा टफ कंपटीशन देना बहुत बड़ी बात है। और मेरा बच्चा उस स्कूल का हेड बॉय भी रहा है इस साल अल्हम्दुलिल्लाह। बहुत कम होता है कि कोई मुस्लिम कौम का बच्चा किसी कॉन्वेंट स्कूल का हेड बॉय बना हो। अल्हम्दुलिल्लाह उसकी काबिलियत और सलाहियतों पर ही वो चुना गया था और उसका जो चुनाव था वो बिल्कुल सही था। अल्हम्दुलिल्लाह उसने साबित किया। अपना डॉक्टर बनना चाहता है, एज ए फादर आपकी रिएक्शन क्या है? इंशाल्लाह मैंने कभी उसको फोर्स नहीं किया, हालांकि मेरी ये तमन्ना थी कि वो IIT का कुछ सोचे इंजीनियरिंग के बारे में, लेकिन उसने साफ साफ अपना इरादा बता दिया। तो मैं भी सभी पेरेंट्स से एक गुजारिश करूँगा कि अपने बच्चे पर फोर्स ना करें। बच्चा जो चाहता है कोर्स अल्हम्दुलिल्लाह उसे करने दें, ताकि उसकी उसमें खुशी हो, कोई ज़बरदस्ती न की जाए। और अल्हम्दुलिल्लाह अब उसका ॲडमिशन भी हो गया है और अच्छी तरह पढ़ाई भी कर रहा है। रत्नागिरी तालुक्यातील शिरगाव येथे असलेल्या नेने हायस्कूलमधील विद्यार्थिनी खुशी प्रवीण भुरके हिने 10वीच्या परीक्षेत 94% गुण मिळवून यश संपादन केल्यानं तिने KTV जवळ बोलताना आनंद व्यक्त केला। नमस्कार, माझं नाव खुशी भुरके। मी कैवाग नेने हायस्कूलमध्ये शिकले 8वी ते 10वी। मला आता 10वीला 94.20% मिळाले आहेत। कसा झाला तुझा प्रवास 10वीचा? कसा अभ्यास करायची पद्धत काय होती अभ्यास करायची? माझी पद्धत म्हणजे मी सगळ्या विषयांना म्हणजे समान वेळ द्यायचे। कुठलाही विषय म्हणजे असं राहिलाय असं नाही। आणि मला जे काही समजायचं नाही ते मी वेळच्या वेळी सरांना वगैरे आणि मॅडमना वगैरे विचारायचे। म्हणजे काही कळायचं नाही तर मी सगळ्यांना विचारायचे। हे सगळं श्रेय कुणाला देतेस? कोण कोण तुझ्या यशामध्ये सहभागी आहेत? माझं सगळं श्रेय माझ्या शिक्षकांना आणि माझ्या पालकांना जातं। मला शिक्षक खूप चांगले भेटले,
मला हिंदी, संस्कृत आणि मराठी जोशी मॅडम शिकवायच्या, विज्ञान विरकर सर आणि इंग्लिश बापट सर. गणित मला 8वी ते 9वी साळे मॅडम आणि 10वीला जाधव मॅडमनी शिकवलं. त्याच्यामुळे या सगळ्या शिक्षकांनी मला खूप छान शिकवलं. आणि आमच्या शाळेत कमी मुलं असल्यामुळे सगळ्यांवरती लक्ष देणं खूप चांगलं जातं. त्याच्यामुळे प्रत्येक शिक्षक प्रत्येकजण काय करत असतं याच्यावरती जास्त लक्ष असतं सगळ्यांचं. नेने हायस्कूलच्या मुख्याध्यापिका वर्षा जोशी यांनी 10वीच्या परीक्षेत खुशी भुरकेसह आणखी 3 विद्यार्थ्यांनी उत्तम गुण मिळवून यश संपादन केल्याबद्दल समाधान व्यक्त केलं. नमस्कार जोशी मॅडम. नमस्कार. शाळेचे विद्यार्थिनी खुशी प्रवीण भुरके यांनी 94% गुण मिळवून यश संपादन केले 10वीच्या. ॲज अ मुख्याध्यापक म्हणून तुमची प्रतिक्रिया काय? 1997 साली या शिरगावमध्ये ही ग्रामीण भागामध्ये शाळा चालू झाली. शाळा सुरू करण्याचा उद्देशच मुळी हा होता की ग्रामीण भागातील मुलं शैक्षणिक याच्यापासून वंचित राहू नये, गोरगरीब मुलांना त्या ठिकाणी शिक्षण मिळावं, कारण शहराकडे जाण्यासाठी खूप पैसा खर्च होतो. त्यामुळे तो जो उद्देश आहे तो आता मला या ठिकाणी सफल झाल्याचा आनंद होतो की इथली सुद्धा विद्यार्थी काही कमी नाही, तर 90%च्या वर ही पहिल्यांदाच आमच्या शाळेमध्ये आली म्हणून मला खूप आनंद झाला. आणि मी तिला पहिल्याच सुरुवातीला सांगितलं होतं की 90% ओलांडून यावर्षी आपल्याला जायचं आहे, हा उद्देश तू डोळ्यासमोर ठेव. आणि त्याप्रमाणे ते खरं झालं. त्याबद्दल आम्हाला खूप सगळं शिक्षकांना आनंद होतो आहे. दरम्यान ग्रामीण आणि शहरी भागात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये काय फरक असतो असं विचारता खुशी भुरके आणि मुख्याध्यापिका वर्षा जोशी यांनी काय उत्तर दिलं ते आता पाहूया. पण नेने शाळा ही ग्रामीण भागात आहे, गावामध्ये. मग ग्रामीण भागात शिक्षण घेताना आणि शहरामध्ये शिक्षण घेताना काय फरक जाणवतो? अभ्यासावर परिणाम होतो की नाही? नाही, अभ्यासावरती फरक नाही असा काही नाही. आपण शेवटी अभ्यास करण्यावरती असतो. आपण मूल काय कुठे पण शिकतो. बरोबर. म्हणजे आपल्यावर असते आपण शिकायचं की नाही शिकायचं. पण पुढे काय व्हायचं ठरवलंयस? मी पुढे आता 11वी 12वीला सायन्स घेणार आहे. त्याच्यानंतर 12th नंतर ठरवणार. अच्छा, अजून ठरवलेलं नाही अजून काय? ॲज अ शिक्षक म्हणून शहरी भागातलं शिक्षण आणि ग्रामीण भागातलं शिक्षण खरोखर फरक आहे की काय? मला फरक वाटतो आणि मी तो पालकांना सांगण्याचा सुद्धा प्रयत्न करते, परंतु अजून तो पालकांपर्यंत जात नाही. कारण शिरगाव पंचक्रोशीमध्ये जी मुलं आपल्या शाळेमध्ये येतात, ही आर्थिकदृष्ट्या गरीब आहेत विद्यार्थी. शैक्षणिकसुद्धा त्यांना वातावरण त्या प्रकारचं नसतं. शहरामध्ये क्लासेस असतात, कोचिंग क्लासेस वगैरे, त्यामुळे ते क्लासेस घेऊन ते आपलं शैक्षणिक वाढवू शकतात. परंतु आपल्या ह्या मुलांना शैक्षणिक वातावरण नसतं, त्यामुळे प्रत्येक शिक्षक तन मन धन अर्पण करून या मुलांना देण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्याचा ही मुलं खूप फायदा करून घेतात. म्हणून मला त्याच्यामध्ये आनंद वाटतो. म्हणजे ग्रामीण भागामध्ये काम करताना मला आनंद वाटतो. दरम्यान रत्नागिरी येथील सहर समीर बुडिये हिने 10वीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केल्याबद्दल तिचंही अभिनंदन. आपल्या यशामध्ये परमेश्वर, शिक्षक आणि आईवडिलांचं मोठं योगदान आहे असं सांगून सहर बुडिये हिने आपण पुढे काय होणार या प्रश्नाला काय उत्तर दिलं ते पाहूया. जी, मेरा नाम सहर समीर बुडिये. मैं सेक्रेड हार्ट कॉन्वेंट हाई स्कूल सिटी में पढ़ी हूँ. कितने मार्क मिले? I secured about 94.20% in my SSC boards. अच्छा, उम्मीद थी क्या 94% मार्क लेने की? और कैसा रहा स्टडी का दौर? जी, मुझे उम्मीद अभी मतलब जितनी मेरी लेवल की पढ़ाई थी उस पर बेस्ड मुझे कॉन्फिडेंस था कि हाँ, मुझे अगर मेरी पढ़ाई है तो आई कैन स्कोर. पढ़ाई के लिए आई डेंट अटेंड एनी ऑफ द ट्यूशंस सिंस माई KGs. I have been on my self study and I'm glad that I scored such a good percentage. इतने अच्छे मार्क मिलने के पीछे कौन है? गार्डियंस, टीचर्स, किसका हाथ है? First of all, I would like to thank Almighty Allah. उनके ऊपर से ही मतलब ये जो 94.20% आए हैं. Secondly, I would like to thank all of my teachers, and after all, my grandparents, my parents, and my family members. And I would like to mention some of my friends, because अगर मुझे कोई कॉन्सेप्ट क्लियर नहीं होता था तो मुझे मेरे फ्रेंड्स ने पढ़ाना, सिखाना, I mean all of that stuff. They were the main pillars, I guess. And of course my mama and papa. सहर समीर बुडिये आगे क्या बनना चाहती है? क्या ठहरा या क्या? Well, I dream of becoming an engineer. I want to become a successful Muslima, I guess. Muslima.
who is independent and किसी के मतलब I want to be my own self कि मुझे एक नाम अगर मैं लूँ की सहर तो मुझे पहचाना जाए. सहरची आई सादिया बुडिये हिने आपल्या मुलीच्या यशाबद्दल तिचं कौतुक केलं आणि इतर विषयांवर आपलं मनोगत KTV जवळ व्यक्त केलं. आपका सवाल बहुत अच्छा है. एज अ पेरेंट बहुत दिली मसरत हुई जब हमने उसका स्कोर सुना, जब जैसे रिज़ल्ट देखा नेट पर कि शी स्कोर्ड 94.20, क्योंकि उम्मीद तो थी कि अबाव 90 जाएगी, बट वो हमारी 92 93 हमने एक्सपेक्ट किया था, बट 94.20 अल्हम्दुलिल्लाह शी स्कोर्ड गुड. ये कामयाबी शहर की है कि तुम सबकी है? कामयाबी का सहरा तो अल्हम्दुलिल्लाह मैं सबके सर ही जाएगा वो, क्योंकि है उसकी मेहनत भी है, बहुत मेहनत है उसकी. सबसे पहले तो ये कामयाबी का सहरा मैं अल्लाह ताला के सर, अल्लाह ताला को डिवोट करूँगी, क्योंकि अल्हम्दुलिल्लाह अल्लाह के करम से ही कि अल्लाह ने उसे नवाजा है. वो जैसे उसने कहा कि वो मल्टी टैलेंटेड उसको कहा जाता है, अल्लाह ने बहुत सी सलाहियतों से उसको नवाजा है अल्हम्दुलिल्लाह. लेकिन कहा जाता है कि कभी कभी बच्चे अपनी सलाहियतों को नहीं पहचानते नहीं हैं, उजागर नहीं करते. तो ये उसके अतराफ़ में जो उसके फैमिली मेम्बर्स या टीचर्स का भी उसके बहुत हाथ रहा है, उसके हिडन जो टैलेंट होता है उसको उभारने में. तो हमने भी बहुत हमारी फैमिली में अल्हम्दुलिल्लाह उसके दादी हैं, उसके बाद उसके अब्बा हैं, उसके टीचर्स में कहूँगी, हमारे रिलेटिव्स, इन सबका हाथ रहा है कि उसको उसमें जो छुपी हुई जिबिलत या सलाहियत या जो टैलेंट है उसको हमने उभारा है. और अल्हम्दुलिल्लाह उसको वो एहसास हो गया और उसने उस पर वर्क करना शुरू किया, और उसको नताइज तो आप देख ही रहे, इतने सर्टिफिकेट्स और मेडल्स अल्हम्दुलिल्लाह उसको हासिल हुए अब तक. शहर इंजीनियर बनना चाहती, आप राजी है? हाँ अल्हम्दुलिल्लाह उसके इस पर हमने यस, वो जो चाहती है हम उसको इंशाल्लाह फ्यूचर में उसके लिए बेस्ट ऑफ लक कहेंगे. यस, मुबारक तुमको दोनों को. थँक यू व्हेरी मच. दरम्यान दापोली तालुक्यातील हरणे येथील नॅशनल हायस्कूलमध्ये शिकणारी नबिला अजीम कोंडविलकर हिने 10वीच्या परीक्षेत 90% गुण मिळवून यश संपादन केल्यानं तिचंही अभिनंदन. आपल्या यशाबद्दल सांगताना तिने आई वडील, गुरुजन या सर्वांचे आभार मानले आहेत. सबसे पहले मैं आपको मुबारकबाद देता हूँ कि नेशनल हाईस्कूल में आप दूसरा मकाम हासिल किए, 90% मार्क्स हासिल किए हैं. मैं द आर्मी एजुकेशन एंड वेलफेयर सोसाइटी नेशनल स्कूल हरणे का पूरा स्टाफ और साथ ही साथ शिक्षक भारती महाराष्ट्र राज्य की जानिब से आपको मैं बधाई देता हूँ. और आपसे पूछना चाहता हूँ कि जब आप 90% मार्क्स हासिल किए तो आपको कैसा लग रहा है? मुझे बहुत खुशी हो रही है और मेरे अब्बा मम्मी बहुत खुश है, और जब मैं रिजल्ट सुनी तब मेरा आंखों से आंसू आ गए. अल्लाह ताला का शुक्र है कि मुझे 90% मिले. फिर आप आगे क्या करना चाहते हैं? आगे क्या सोच रहे हो? साइंस में पढ़ूंगी इंशाल्लाह, फिर आगे देखूंगी. या विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबरोबरच क्रीडा, कला, सांस्कृतिक, गायन, स्विमिंग, बुद्धिबळ आदी अनेक विषयांची आवड असल्याचं दिसून आलं. काही विद्यार्थी तर त्यांना मिळालेली सर्व सर्टिफिकेट्स, मोमेंटो आणि मेडल घेऊनच KTVच्या स्टुडिओमध्ये आले होते. त्यामुळे या मुलांमध्ये काय काय गुण आहेत हे आम्हाला प्रत्यक्ष पाहायला मिळालं. अजूनही ज्यांना आवड असेल त्यांनी KTVच्या स्टुडिओमध्ये येऊन आपलं मनोगत व्यक्त करावं असं आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान KTVचे वृत्तसंपादक अलिमिया काझी आणि सामाजिक कार्यकर्ते शकील मजगावकर यांनी मुलांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं अभिनंदन केलं. दहावी परीक्षेत पास झालेल्या आणि घवघवीत यश मिळवलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं कोकण टेलिव्हिजन नेटवर्क आणि KTV परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. रत्नागिरी येथील GGPS हायस्कूलने 10वीच्या परीक्षेत सतत 11 वर्ष 100% निकाल मिळवून केला एक विक्रम. अनेकांनी केलं अभिनंदन. 10वीच्या परीक्षेत 90%पेक्षा अधिक गुण मिळवून यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचं KTVने केलं भरभरून कौतुक.
आणि अनेक विद्यार्थ्यांनी डॉक्टर, इंजिनियर आणि आर्किटेक्ट बनण्याचा व्यक्त केला मनोदय. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.